या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. एवढंच नाही, या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण मराठवाडा हादरून गेलाय. एका सामान्य तरुणाचा केवळ किरकोळ वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न कसा जीवघेणा ठरू शकतो याचं हे अत्यंत वेदनादायी उदाहरण समोर आलंय. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. किरकोळ वादाचं रूपांतर एका मोठ्या हत्याकांडात झाल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि प्रशासनाविरोधात प्रचंड रोष निर्माण झालाय. ह्या हत्याकांड नेमकं काय आहे? भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीनं कसा हकनाक जीव गमावला? विलास घुलेंसोबत नेमकं काय घडलंय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. बीडच्या टाकळी परिसरातील एका हॉटेलच्या समोर काही तरुणांमध्ये वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जात असल्याचं पाहून विलास घुले यांनी सामाजिक बांधिलकी आणि ओळखीच्या नात्यानं तिथे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. भांडण सोडवून शांतता प्रस्थापित करणं हाच त्यांचा हेतू होता. मात्र वाद घालणाऱ्या गुंडांच्या डोक्यात जणू काही वेगळंच भूत संचारलं होतं. त्यांनी विलास घुले यांच्यावर आपला मोर्चा वळवला आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात विलास घुले गंभीररित्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण केज तालुका आणि बीड जिल्ह्यात पसरली. एका निरपराध आणि उमद्या तरुणाची केवळ मध्यस्थी करताना हत्या झाल्यानं जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात. घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्यात. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि या प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा या मागणीसाठी केज शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिलाय. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठा रास्ता रोको आणि जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय, ज्यामुळे अनेक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण तेव्हा मिळालं जेव्हा या हत्याकांडात स्थानिक बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र गौरव सोनवणे आणि यांच्या नावाचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाली. घटनेच्या वेळी घटनास्थळी किंवा परिसरात राजकीय नेत्यांशी संबंधित वाहनांचा वावर होता असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय. या राजकीय दबावामुळेच पोलीस मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप विलास घुले यांच्या कुटुंबियांनी केलाय. आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स आणि व्हिडिओ डिटेल रेकॉर्ड्स तपासातून निष्पक्ष तपास करावा अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. आपली माणसं होती रमेश भाऊ घुले होते, त्यामुळे आपण ते तर आपल्याला सांगतीलच. आता एक विनंती राहील तुम्हाला, साहेब तुम्ही बघा एकदा. आपली माणसं सर्व होती, आपली माणसं होती, तुमच्या भावना समजू शकतो. तर आता आपण शांत चित्तानं आपल्या ज्या व्यक्तीबाबत जी काही चालू आहे, आता जे काही झालंय, आता आपल्या हातून जास्त हे होऊ नये. आपली जी मागणी होती ती मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आणि रेकॉर्डला घेतलेली आहे. आणि परत अॅट्रॉसिटी ऍक्टचा तो गुन्हा आहे तोही त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, या सगळ्या मंडळींच्या वतीनं, आपण आता जाऊया. आपण 4 दिवस झालं मृतदेहाबरोबर थोडंसं हे होत आहे. आपण जाऊया, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करूया, वेळेत पोचूया. आणि जात असताना सगळ्यांना विनंती, शांत चित्तानं आपण पोहोचायचं. कुठेही कायदा वगैरे काही हातात घ्यायचं नाही. भावना वगैरे सगळं आपल्याला समजू शकतो. घटनाच एवढी वाईट आहे, पण आता स्वतः SP साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदरही खूप जबाबदारीने सांगतो, पुन्हा कोणी काही म्हणू नका. खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे, फोनवर बोललेले, सगळ्यांच्या समोर बोललेले. काय बोलले, कसं बोलले हे मी नाही सांगणार तुम्हाला. आज ज्या परिस्थितीच्या बातम्या केज तालुक्यातील विलास घुले यांच्या मर्डर संदर्भात येत आहेत, विलास घुलेचा मर्डर ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. ही घटना घडायला नको, पण ही घडली. घडल्याच्या नंतर जे कुणी आरोपी याच्यात आहेत, या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढंच नाही तर या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. एवढंच नाही तर या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे.
पण माझी मायबाप पोलीस यंत्रणा आणि एसपी साहेब यांना विनंती आहे की आमचे काय चेक करायचे ते सीडीआर असतील, आमचे लोकेशन असतील, सर्व काही चेक करा. आम्ही जर त्याच्यात दोषी असलो, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही दोषी आहे, तर आमच्यावर कारवाई करायला तुम्हाला मुभा आहे. मी खासदार म्हणून तुम्हाला एखादी गोष्टीची अडचण येत असेल किंवा खासदाराचा सीडीआर कसा तपासा, तर ते तपासण्यासाठी तुम्हाला लिगली काही अडचण येत असेल तर माझी तुम्हाला परमिशन आहे की तुम्ही ते तपासू शकता. तपासा, माझे तपासा, माझ्या मुलाचे तपासा, पण जी सत्यता आहे ते समोर आणा आणि जे दोषी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि दुसरी माझी मागणी एक आहे की ह्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली, ह्याचं मूळ कारण काय, हे भांडणं कशामुळे झालं, कशामुळं ज्या की ह्या माने नावाचा व्यक्ती त्याला मारायला हे जी कोण आलेले असतील आरोपी हे का आले, त्याचं काहीतरी मूळ असेल. उगाच कुणी कुणाला मारायला आलं तर ते मूळ काय हे सुद्धा शोधून तुमच्या तपासामध्ये जी येईल ती सर्व जनतेसमोर ठेवलं पाहिजे. आणि त्या तपासून ते काय झालं आणि मग हा विलास सोडवायला गेला, तर सोडवायला गेला असताना त्याला मारलं, पण त्याचे सोडविणारा काय दोष आहे, त्याच्यात का मारलं हे सुद्धा तपासात तुमच्या येईलच. समजा ही काय असेल ती सत्यता, ती सत्यता सुद्धा तुम्ही तपासून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि वारंवार आमची बदनामी केली जाते, आमचं नाव घेतलं जात आहे. आमचा कधी माझ्यावर आणखी यांची सुद्धा दाखल झाला नाही. आम्ही गुंडे प्रवृत्तीचा पार्श्वभूमी माझी आहे का, माझ्या मुलानं कधी कुणाला अरे म्हणलंय का, मुलगा माझा 21-22 वर्ष आता कसं तरी झालंय. एकच जमेची बाजू आहे माझ्यासाठी की माझा मुलगा हा सर्व कार्यक्रम वगैरे फिरतोय तालुक्यात, खासदाराच्या पाठीमागे घरातलं कोणी नाही तर तो घरातलं म्हणजे माझी फॅमिली, माझा जिल्हाच आहे, पण तरी पण एक ब्लड रिलेशन मधला म्हणून हा मुलगा सांभाळतोय. मग ह्याला कुठेतरी अडकावं अशी काही पार्श्वभूमी काही लोकांची आहे का काय, असा सुद्धा संशय येतो. ठीक आहे, आमचा दोषी असेल तर करा, पण माझं एकच म्हणणं आहे की बाबा हे जर असं नसेल तर मग ह्यांना जी चेतावणी देत आहेत, लोकांना भडकावतायत, म्हणजे एवढे काय म्हणतात त्या चेतावणीवर भाषणे केली जात आहेत. ठीक आहे, त्यांनी त्यांची मागणी जे करतायत ती म्हणजे कुटुंबाची मागणी, कुटुंबाला न्याय, त्या विलासला न्याय हे मिळालाच पाहिजे. खासदार म्हणून एक त्या बीड जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा माझी जबाबदारी ती मिळायला पाहिजे. मी त्या भूमिकेत 100% आहे. पण माझे एकच म्हणणं आहे की जर कुणी असं चेतावणीवर काही करत असेल तर यांच्यावर पोलीस प्रशासन काही कारवाई करेल का, हे कोण कोण लोक आहेत त्याला कुणी तपासेल का, किंवा हे का होत आहे, अशा परिस्थितीला सुद्धा पोलीस यंत्रणेनं तपासून घेतलं पाहिजे. आणि त्यांच्यावर सुद्धा हे अशा प्रकारचं प्रतिबंधक कायद्यानुसार किंवा त्यांच्यावर हे केलं पाहिजे, निर्बंध घातले पाहिजे की बाबा असं चेतावणीपूर्वक किंवा कुणाला भडकावण्याचं काम करू नका. जी सत्यता आहे ती समोर देऊ आणि पोलिसांना माझी पूर्ण मुभा आहे की आमच्याविषयी काय चेक करायचंय, काय तपासणी करायची, जे तुम्हाला कोणी विचारतील, जे काही आम्ही दिसू तिथं तुम्ही तपासणी करावी, एवढी माझी विनंती. प्रशासन याच्यात आणि पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने तपास करेल आणि जी दोषी त्याच्यावर कारवाई करेल. खूप खूप धन्यवाद. प्रशासनाच्या संत भूमिकेमुळे नातेवाईकांचा आणि आंदोलकांचा संयम सुटलाय. त्यांनी विलास घुले यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि केज पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेत विलास घुले यांचं पार्थिव तब्बल 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आलं होतं. पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो नागरिकांचा जनसागर उसळला होता. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली होती आणि कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या आंदोलनाची आणि वाढत्या जनाक्रोशाची दखल थेट राज्याच्या सर्वोच्च स्तरावर घेतली गेली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याशी मोबाईलवर फोनद्वारे संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून या संपूर्ण घटनेची वस्तुस्थिती जाणून घेतली. लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना आंदोलकांच्या, नातेवाईकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या भावना अत्यंत स्पष्टपणे समजावून सांगितल्या. राजकीय दबावामुळे तपास भरकटू नये अशी विनंती त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट आश्वासन दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या थेट हस्तक्षेपानंतर पोलीस प्रशासनाने अत्यंत वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कवच स्वतः घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात दाखल झालेत. त्यांनी संतप्त नातेवाईकांशी आणि आंदोलकांशी थेट संवाद साधलाय. नातेवाईकांच्या मागणीनुसार रमेश घुले यांचा पुरवणी जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया पोलिसांनी तातडीने सुरू केली आहे. या पुरवणी जबाबात खासदार पुत्र गौरव सोनवणे यांच्या नावाचा आणि भूमिकेचा उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलंय. पोलीस अधीक्षकांनी उपस्थितांना विश्वास दिला की या प्रकरणाची अत्यंत सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल. कोणताही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पोलीस प्रशासनाने पुरवणी जबाब नोंदवून घेतल्यानंतर आणि सखोल चौकशीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. तब्बल 9 तासानंतर
विलास घुले यांचे पार्थिव नातेवाईकांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि चोख पोलीस बंदोबस्तात टाकळी शिवारात विलास घुले यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला हजारो नागरिकांची उपस्थिती होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर अश्रूंमध्ये बुडाला होता. विलास घुले यांच्या हत्येचे पडसाद आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आता बीड पोलिसांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पुरवणी जबाबाच्या आधारे पोलीस खासदार पुत्राची आणि इतर संशयितांची चौकशी कधी आणि कशी करतात यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. या हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि राजकीय वरदहस्त यावर पुन्हा एकदा मोठा वाद पेटला असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.